नमस्कार, मी मृणाल कुकिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मंडळी, कसे आहात तुम्ही? आनंदात आहात ना? उन्हाळ्याचा आस्वाद घेताय ना? प्रत्येक मोसमात निसर्गानं त्या त्या हवामानात आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ निर्माण केलेले असतात आणि त्याचा आपण पुरेपूर उपभोग घ्यायचा असतो। कैरी हा एक असाच पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये सी विटॅमिन भरपूर आहे, त्यामुळं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतोच। शिवाय ह्याच्यामधले फायबर्स त्याच्यामुळं पचन पण सुलभ होतं आणि त्यामुळं कैरीचा उपयोग आपल्या आहारात उन्हाळ्यात नियमित केला पाहिजे। आज मी एक करणार आहे साधा सोपा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ। ओळखला का तुम्ही? नाही? मी सांगते, मेथांबा। ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटलं ना? आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर ही पाककृती अवश्य बघा आणि आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा जतन करा। चला, आपण साहित्य बघायला जाऊया का स्वयंपाकघरामध्ये? अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकंच साहित्य आहे। कमीत कमी साहित्यात होणारा हा अतिशय सुंदर, चविष्ट, रुचकर हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। ही एक मोठी तोतापुरी कैरी आहे, साधारणतः पाव किलो असेल। कैरीच्या फोडी किती होतील त्या प्रमाणात आपल्याला गूळ घालायचं आहे। सेंदो मीठ आहे, इथं मेथी दाणे घेतलेले आहेत, थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, कढीलिंब आणि सुक्या मिरच्यांचे 2 तुकडे घेतलेले आहेत। बस, प्रथम आपण याची साल काढून घेणार आहोत। साल काढताना जपून काढायचे, नाहीतर हाताला लागण्याची शक्यता असते। कैरी जरा घट्ट आहे, मी सगळी साल काढून घेते। आपल्या कैरीचं साल सगळं काढून झालेलं आहे। आता मी याच्या फोडी करून घेते आहे। कैरी आपली पांढरी आहे। मी आत्ता हा मेथांबा करते आहे, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। तुम्हाला जर वर्षभर पुरणारा टिकणारा करायचा असेल ना, तर कैरीच्या फोडी ह्या पांढऱ्याच असल्या पाहिजेत। मी आता ह्याच्या फोडी करून घेते। कैरीच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत। तुम्ही उभे काप जरी केले तरी चालेल। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकाराचे तुकडे करून घेऊ शकता। गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे। 3 मोठे चमचे मी तेल कढईमध्ये घातलेले आहे। तेल थोडंसं जास्त घातलेले आहे कारण तेलाचा उपयोग प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून होतो। तेल तापलेलं आहे, मी इथं 1 चमचा मोहरी घालते। मोहरी छान फुटली आहे, तडतडली आहे। जिरं घालून घेते आहे। फोडणी एकदम खमंग आणि चुरचुरीत झाली पाहिजे। हिंग थोडासा जास्त, हळद थोडीशी आणि नावात मेथांबा आहे त्यामुळं मी इथं 2 चमचे, छोटे 2 चमचे मेथ्या घातल्या, कढीलिंब आणि 2 सुक्या मिरच्या घातल्या। मेथ्या ह्याच्यात तळून घ्यायचे। मेथ्या छान तळल्या गेलेल्या आहेत। कढीलिंबाचा आणि मेथ्यांचा सुगंध दरवळत होतो। फोडणीमध्ये मी कैरीच्या फोडी घालून घेते आहे। या आपल्या आमटी भाजीच्या जी वाटी असते की नाही, त्याने 2 वाट्या झाल्या। फोडी परतून घ्यायची आहे। सगळ्या फोडींना फोडणी मस्तपैकी लागली पाहिजे।
1 मिनिट मी असंच नुसतं परतवून घेते. सेंधव मीठ मी घालून घेते आणि ह्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे आणि कैरीच्या फोडी वाफवून घेणार आहे. कैरीच्या फोडी मी वाफवून घेते झाकण ठेवून त्याच्यावर. 3-4 मिनटं झालेली आहेत. मी आता झाकण काढून घेते. कैरीच्या फोडी आपल्या चांगल्या मऊ झाले. कसं छान मऊ झाले आहेत आणि तुमच्या लक्षात येते का त्याच्यावर एक चकाकी आली आहे बघा. मस्त सुंदर. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. मीठ आपण आधीच घातलेले. इथं मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेले, रंग छान येईल म्हणून. तुम्हाला आवडत असेल त्याच्यामध्ये धना जिरा पावडर घालू शकता, काळा मसाला म्हणजे गोडा मसाला घालू शकता. आवडत असेल तुम्हाला मोहरीची डाळ असते ना ती पण घातली तरी चालेल. आपल्या आवडीप्रमाणे घालायचे. मी तर काहीच घालणार नाही. साधा सोपा पटकन होणारा आणि तरीही रसरशीत चटपटीत आंबटगोड असा आता 5 मिनिटात आपला मेथांबा तयार होणार आहे. कैरीच्या फोडी माझ्या 2 वाट्या आहेत ह्या वाटीनं. त्यामुळे मी हा गूळ आहे ना तो पूर्ण 1 वाटी घेतलेला आहे. थोडा आपला गूळ घालून झालेला आहे. आता फक्त आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. दुसरं काही करायचं नाही. पाक वगैरे काही करायचं नाही. जसा गूळ वितळेल तसा आपला मेथांबा थोडासा पातळ होईल. म्हणजे त्याला छान असा रस सुटेल. आपण घातलेलं गूळ सगळा छान विरघळला आहे आणि तुम्ही बघतच आहात कसा छान असा रसरशीत मेथांबा झालेला आहे. मस्त आपला मेथांबा अप्रतिम चवीचा, दिसायला सुंदर असा तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि प्लेटिंग करून घेते आहे. मेथांबा मी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते आहे. किती छान झालं आहे बघा. रंग सुंदर आला आहे. रसरशीत, चटपटीत आणि भरपूर रस असलेला, चविष्ट, स्वादिष्ट. तोंडाला पाणी सुटले. तुम्ही एकदा तरी करून खावा. आणि हा पदार्थ आपली चटणी कोशिंबीर कशी असते की नाही तसं डाव्या बाजूला पानाच्या वाढ्याचा पदार्थ आहे. जेवणाची लज्जत वाढवणारा अप्रतिम चवीचा असा मेथांबा तयार आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. अशा रीतीनं आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक मेथांबा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. अशाच नवीन उन्हाळा स्पेशल रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा. अशाच उन्हाळा स्पेशल पदार्थांचा आस्वाद घ्या आणि उन्हाळा आरामदायी सुसह्य करा. आनंदी राहा. धन्यवाद.